काय का मम्मी, तुझ्याकडे एखादी नवीन साडी आहे का? हा आहे ना, कालच आणली वट पौर्णिमेला घालायला. मग मम्मी मला देशील का तुझी साडी? अरे पळ, तुला साडी देऊन मी काय घालू वट पौर्णिमेला? आणि तुला काय करायचंय साडीचं? अगं मम्मी, मला रस्त्यावर एक मावशी भेटली ती. त्यांची घरची परिस्थिती एकदम खराब आहे आणि ते आपल्यापेक्षा पण गरीब आहे. आजताच त्यांच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्यांचे दोन्ही पाय तुटले. त्यामुळे घरची जिम्मेदारी सगळी त्यांच्यावर आली. आता वट पौर्णिमेला साडी घ्यायला काय, एक रुमाल घ्यायला पण पैसे नाही. त्यामुळे मी म्हटलं त्यांना एक साडी द्यावा तुझी. अजय, मला सांगायचं ना अगोदर, तू कोणाची तरी मदत करतोय. मला ऐकून खरंच खूप छान वाटलं. एक काम कर, माझी नवीन साडी तू घेऊन जा आणि त्यांना देऊन टाक. अगं मम्मी, मग तू काय घालशील वट पौर्णिमेला? जाऊ दे, यावर्षी मी जुनी साडी घालायला काय होतं त्याला. ठीक आहे, थँक्यू मम्मी. मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत तू साडी काढून ठेव. अजय, तुझा फोन येतोय. अगं मम्मी उचल, माझ्या मित्राचा फोन असेल, स्पीकरवर टाक. अजय, पटकन ये ना साडी घेऊन. माझे पप्पा येतील परत. आणि हो, मी कॉल केला की वडाच्या झाडाजवळ ये तू. तो साला बहुत नीच आदमी रहे। सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना पड़े।